मिळणार आहे, विदर्भाचे कुठले मुद्दे मांडले जाणार आहे, या सगळ्या चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर दादा, हे पूर्ण अधिवेशन आपण नेहमी बघतो की 3-3 आठवड्याचं असतं. यावेळी कसं या एका आठवड्यात जनतेला न्याय मिळणार? काय खरं म्हणजे नागपूर कराराप्रमाणे तर 8 आठवडे व्हायला पाहिजे, 2 महिने अधिवेशन चालायला पाहिजे. ठीक आहे, आपण तेव्हा आग्रह धरत नाही, पण किमान 3 आठवडे तरी अधिवेशन चाललं तर अनेक विदर्भातल्या प्रश्नाला न्याय मिळू शकेल अशी त्या करारामध्ये तो अधिवेशन चालू करताना उल्लेख केलेला आहे. मुळात हे अधिवेशन केवळ 1 आठवडा किंवा 7 दिवस चालवणं म्हणजे वैदर्भी जनतेला हे अधिवेशन कशाला आले, पर्यटकांसाठी आले, म्हणजे येण्याचं कारण काय देणारच नसेल तर इथं कशाला. त्यामुळे आमची मागणी नेहमी सातत्यानं राहिली की आम्ही जर हे अधिवेशन घेणं शक्य नाही किंवा निवडणुका आहेत तोंडावर, तर मग बजेट अधिवेशन नागपुरात घ्या 5 आठवड्याचा, म्हणजे ते नागपूरकरांना काही आपल्याला नागपूरकरांच्या पदरात काही पडेल. पण हे मला वाटतं की सत्ताधाऱ्यांची केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून पैसे खर्च करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठीचे हे अधिवेशन आहे. त्याच्या पलीकडे अधिवेशनातून फार काही फलित निघेल असं मला अजिबात वाटत नाही. आपण विदर्भाचे आहोत आणि विदर्भाचा वेगळा विदर्भ हा मुद्दा आपण नेहमीच काढत असतो किंवा या मुद्द्यावर कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे नेहमीच. आणि वेगळ्या विदर्भाच्या नावानं बोंबाबोंब मारणारे, वेगळा विदर्भ करतो म्हणून सांगणारे, छाती फाडून घेणारे, घसा कोरडा करणारे सत्तेत बसले. आता सत्तेमध्ये त्यांचं कारण राज्याची सत्ता मिळाल्यानंतर जे काही मिळवणं सुरू आहे. अजय काले बावनकुळेचे म्हटले की आम्ही वेगळ्या विदर्भाच्याच बाजूला होतो. मग करा ना, तुम्हाला कोणी थांबवलं? का करत नाही तुम्ही वेगळा विदर्भ? तुमची का नियत नाही वेगळा विदर्भ करायची? तर हे सगळं बघता यांना विदर्भाच्या नावानं सत्तेत यायचं होतं आणि मली दाखायचं होतं. आणि आता ते महाराष्ट्राच्या मध्ये राजे म्हणून फिरताय. महाराष्ट्राची एवढी मोठी तिजोरी नजरेपुढे आल्यावर विदर्भ किती गिनती, महाराष्ट्र कुठे गिनतीत बसतो यांच्या. त्यामुळे हे दाखवायचे दात आणि खायचे दात भारतीय जनता पक्षाचे उघडे पडले आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे की आताही सत्तेत मुख्यमंत्री विदर्भाचे असून किंवा 1-2 मंत्री महत्त्वाच्या खात्याचे असून सुद्धा समतोल विकासाची संकल्पना साकार होत नसेल आणि आमचा बॅकलॉग वाढत असेल तर तो वेगळा विदर्भ होणे आवश्यक आहे असं आमची भूमिका आहे. तर वेगळा विदर्भ जर काढला तर म्हणजे शेतकऱ्यांचा पण एक मुद्दा येतो. सोयाबीन झालं, कापूस झालं, अनेक मुद्दे ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काही बोललं जाणार आहे का? नक्कीच 3 विषय महत्त्वाचे आहेत. आता चर्चा होईलच. आज शेतकऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे, आमचा एक प्रस्ताव आहे आणि त्यावर चर्चा करू. जे काही घोषणा केले सरकारने शेतकऱ्याप्रती, एकही अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा विषय आहे, तुमच्या पीक विम्याचा विषय आहे, सोयाबीन कापूस धान्याचा हमीभाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी देऊन आत्महत्या करतोय. हे विषय आम्ही या अधिवेशनात चर्चा करणार आहोत. मागेच बघितलं इतका मोठा एल्गार मोर्चा जो झालेला शेतकऱ्यांचा, नाही नक्कीच शेतकऱ्यांचा टाहो आहे, पण त्याला ह्या लोकांचे हात लपव मारतात शेतकऱ्यांना देताना. त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आग्रही राहू, आग्रही भूमिका घेऊ. आणि एक ओबीसी वसतिगृहाचाही तुम्ही एक विषय मांडलेला आहे, त्याबद्दल नाही. अशा वसतिगृहांना महाज्योती 2014 मध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार घडवलं त्यावेळेस आम्ही 36 वसतिगृह मंजूर केले होते. कागदावर होते ते प्रत्यक्षात मंजूर करण्याचं काम केलं. 72 वसतिगृहाला मंजुरी मी मंत्री असताना वसतिगृह होऊ शकले नाही गेल्या 3-4 वर्षात, 5 वर्षात. आमची सत्ता गेल्यानंतर 4 वर्षामध्ये काहीच झालं नाही आणि आज यामध्ये यावरच ते फिरत आहे. आणि त्या अतिशय एवढ्या घातल्या की फक्त 1200 मुलांना त्या वसतिगृहाचा लाभ होतो. मला माझ्या माहितीवर 72 वसतिगृह झाले असते तर 14,000 मुलांना त्याचा लाभ मिळाला असता. म्हणून त्या अटीशर्ती रद्द करा आणि सर्व वसतिगृह सुरू करा ही आमची आग्रही मागणी आहे. ते आम्ही त्यासाठी केलेली आहे. बिकॉज आता आपण काही पाहिलं, विदर्भाचे काही जिल्हे जर आपण बघितले, जसं वाशिम झालं, बुलढाणा झालं किंवा काही प्रमाणात गडचिरोली पण आपण घेऊया, गडचिरोलीत थोडा त्याने दुर्लक्षित भाग केल्यासारखा केला, तर त्याचे काही लक्ष देणार काही नाही. 18 वर्षात महाराष्ट्रात जो दरडोई उत्पन्नात वाढ झाली नाही, जे त्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतात, अजूनही 11 जिल्ह्याच्या ठिकाणी उलट 12 जिल्हे झाले. म्हणजे 11 जिल्हे होते दरडोई उत्पन्नामध्ये, निचांकामध्ये. आणि ते यातील तर देशभरातील 11 जिल्ह्याचे ज्यांचा निचांकी आहे दरडोई उत्पन्नामध्ये, त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याचा समावेश आहे. त्यावरून स्पष्ट होते की यांच्या प्रगतीच्या वाटा फुटलेल्या आहेत आणि सामान्य माणसाला या सगळ्या देशातून बाहेर काढणं हे यांना जमत नाही.
म्हणून जिल्ह्याचा बॅकलॉग वाढतोय आणि जिल्ह्यातलं गडबड होते. पण त्याच्यासाठी काही आता केलं जाणार आहे किंवा करायचा विचार आहे? नाही, ठीक आहे. आता आम्ही काय मागणी करतोच आहोत. आम्ही नवीन काय सांगितलं आम्ही त्या ठिकाणी काय रोजगाराच्या संधी नव्यानं उपलब्ध केल्या पाहिजे ते पण बोललो आहे मी आणि तो विषय नक्कीच आम्ही घेणार आहोत. खूप खूप धन्यवाद दादा.